Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Agriculture, Science and Technology, Standard 12, Chapter number 14, Preservation. Preservation. In previous lecture, explained the preparation of jam. What is meant by jam? Then flow chart of jam, procedure of jam. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रिझर्वेशन हा जो चॅप्टर आहे आपल्या अभ्यासक्रमामध्ये त्याचा वेटेज आहे 5 मार्क. बोर्ड एग्जाम मध्ये 5 मार्काचा वेटेज असणार आहे आणि त्या बोर्ड एग्जाम मध्ये 5 मार्काचा या चॅप्टरवर विचारणार आहेत. ऑब्जेक्टिव्ह 1 मार्क, 2 शॉर्ट नोट्स किंवा 2 ऑब्जेक्टिव्ह 3 मार्काचा एक प्रश्न किंवा 1 ऑब्जेक्टिव्ह 4 मार्काचा प्रश्न असंही विचारू शकतात. तर नोटबुक आणि पेन घेऊन बसा आणि बघूया आपण लेक्चर नंबर 4, प्रिझर्वेशन. प्रिपरेशन ऑफ टोमॅटो सॉस. सेकंड प्रिझर्व प्रॉडक्ट आपल्या अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड केलेलं आहे ते आहे टोमॅटो सॉस. या अगोदर ओल्ड सिलेबसमध्ये नव्हतं. तर टोमॅटो सॉस कसं तयार केलं जातं याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती बघायची आहे. टोमॅटो सॉस इज द थिक सॉस. टोमॅटो सॉस इज द थिक सॉस. तर टोमॅटो जे सॉस असतं तुम्ही कचोरीसोबत खाल्लं असाल, समोस्याबरोबर खाल्लं असाल तर भरपूर तुम्ही टोमॅटो सॉसचा वापर करतात. तर कसं असतं, थिक असतं, थोडं घट्ट असतं. अ सॉस विच डज नॉट फ्लो फ्रीली अँड विच इज हायली विस्कस इज कॉल्ड फ्रूट सॉस. तर वेगळ्या फळापासून आपल्याला सॉस बनवता येतं, त्यामध्ये टोमॅटो सॉस हे फेमस आहे. तर सॉस, फ्रूट सॉस म्हणजे काय? अ सॉस विच डज नॉट फ्लो फ्रीली. तो फ्रीली असं मूव्ह होत नाही, फ्लो होत नाही. तो थिकली असतं. अँड विच इज हायली विस्कस इज कॉल्ड ॲज फ्रूट सॉस. पातळ राहत नाही, तो एकदमही घट राहत नाही. तर असं विस्कस असतं की थोडंफार पसरतं तो, परंतु असं पाण्यासारखं वाहून जात नाही. तर तो जे प्रॉडक्ट आहे ते फ्रूट सॉस. द थिक सॉस कंटेन शुगर, ॲसिड अँड फ्रूट पल्प. मग या थिक सॉसमध्ये असतं काय? साखर असते, सायट्रिक ॲसिड म्हणा किंवा इतर व्हिनेगर म्हणा ते असतं आणि फ्रूट पल्प असतं है ना. शुगर, ॲसिड अँड फ्रूट पल्प. तर जे फ्रूटचं गर्भ जे असतं, टोमॅटो आहे त्यामधलं आतमधलं जे आहे बी आणि वरचं टर्पल सोडलं तर बाकी जे भाग आहे पल्प त्याचा वापर केला जातं. इट शुड कंटेन 1.2 to 3% ॲसिटिक ॲसिड टू इन्शुअर किपिंग क्वालिटी. तर या टोमॅटो सॉसमध्ये 1.2 to 3% ॲसिटिक ॲसिड असतं की त्या प्रॉडक्टची क्वालिटी, किपिंग क्वालिटी वाढ करण्यासाठी हे मदत करतं. तर जे प्रॉडक्ट आहे ते खराब होऊ देत नाही हे ॲसिडिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड टाकल्यामुळं. द ॲसिडिटी शुड नॉट एक्सेड 3.4%. तर या सॉसमध्ये 3.4 पेक्षा जास्त ॲसिटिक ॲसिड किंवा सायट्रिक ॲसिड नसायला पाहिजे. द शुगर कंटेंट मे 15 to 30% अकॉर्डिंग टू काइंड ऑफ सॉस मेड. तर साखरेचं प्रमाण 15 ते 30% असतं आणि ते कशावर अवलंबून आहे? ते सॉस कसं आपण तयार करतो, आपल्याला कसं सॉस पाहिजे, गोड पाहिजे की थोडं तिखट पाहिजे यावरही साखरेचं प्रमाण अवलंबून असतं. अमंग द टोमॅटो सॉस थिक, पंजंट, हॉट, स्पायसी इज प्रेफर्ड बाय लार्ज पॉप्युलेशन. तर बऱ्याच लोकांना जे सॉस आवडतं ते असतं थिक, पंजंट असतं, थोडं तिखट असायला पाहिजे असं मॅक्झिमम लोकांना आवडणारं हे असतं. म्हणून त्यामध्ये स्पायसेस, थोडा हॉट स्पायसेस वापरतात.
तर जे हॉट स्पायसेस म्हणजे लवंग, काले मिरे वगैरे असं याचं वापर केलं जातं, तर थोडं टेस्ट वाढते आणि सहसा लोक जास्त यालाच प्रेफर करतात. द FSSAI हॅज गिवन स्पेसिफिकेशन फॉर टोमॅटो सॉस आर ॲज अंडर. तर या फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉराइड इंडिया याच्या अंतर्गत याला काय मिळालं आहे, स्पेसिफिक फॉर टोमॅटो सॉस आर ॲज अंडर. टोमॅटो सॉस हॅविंग ॲसिडिटी त्यांनी सांगितल्या पद्धतीनं, कोण, FSSAI यांनी सांगितलेल्या पद्धतीनं टोमॅटो सॉस हॅविंग ॲसिडिटी 1.2% असायला पाहिजे आणि टोटल सोल्युबल सबस्टन्स 15 ब्रिक्स असायला पाहिजे. टोटल सोल्युबल सबस्टन्स म्हणजे पाणी सोडून बाकीचं जे भाग असतं, घट्ट पाणी सोडल्यानंतर जे भाग आहे त्याला टोटल सोल्युबल सबस्टन्स, त्यामध्ये असलेलं कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, मिनरल वगैरे सगळं हे किती असायला पाहिजे, 15 ब्रिक्स असायला पाहिजे. ॲड ओनली फ्रूट पल्प, ज्यूस, शुगर, स्पायसेस, साल्ट, व्हिनेगर, सायट्रिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड, ओनियन, गार्लिक, परमिटेड कलर. तर जे कलरला परमिशन दिलेलं आहे ते कलर वापरायला पाहिजे आणि हे स्पायसेस वापरायला पाहिजे. साल्ट आहे, व्हिनेगर आहे, सायट्रिक ॲसिड आहे, ॲसिटिक ॲसिड आहे, ओनियन गार्लिक आहे, ओनियन गार्लिक ज्यूस आहे, फ्रूट पल्प आहे, शुगर आहे, स्पायसेस आहे, हे वापरायला पाहिजे. कशाच्या बाबतीत, हे FSSAI याच्या अंतर्गत हे परमिशन आहे. आणि जे कलर आहे, ज्या कलरला परमिशन आहे तेच कलर पण वापरायला पाहिजे. तर हे आहे टोमॅटो सॉस, थोडं तिखट सॉस, टोमॅटो सॉस. तोंडाला पाणी आलं असेल नाही सॉस बघितल्याबरोबर, ओके, हे आहे टोमॅटो सॉस. ओके, टोमॅटो सॉस असं तयार होतं. तर याच्यामध्ये इन्ग्रेडियंट काय काय वापरतात. फॉर 1 kg टोमॅटो पल्प, 1 kg टोमॅटो पल्पसाठी 1 किलो टोमॅटो पल्प निघाल्यानंतर त्यामध्ये काय काय वापरायला पाहिजे. शुगर 75 to 100 ग्रॅम, 75 ते 100 ग्रॅम साखर. साल्ट, मीठ 10 ते 12 ग्रॅम, 10 ते 12 ग्रॅम. नंतर चिली पावडर, रेड चिली पावडर, हे किती असायला पाहिजे, रेड चिली पावडर 3 to 5 ग्रॅम रेड चिली पावडर. त्यानंतर जिंजर कट पीसेस 2 to 3 ग्रॅम. ओनियन चॉप्ड 5 to 10 ग्रॅम, ओनियनचं चॉप करून टाकायला पाहिजे. नंतर सिनॅमम पाहिजे ते 1 to 3 ग्रॅम. नंतर कार्डेमम स्पिसी है ना, कार्डेमम 3 to 5 ग्रॅम. क्युमिन 3 to 5 ग्रॅम. ब्लॅक पेपर 3 to 5 ग्रॅम. क्लो म्हणजे लोंग जे असतं, लोंग हे 3 to 5 ग्रॅम. ॲसिटिक ॲसिड व्हिनेगर 2 to 3 ml, 2 to 3 ml. ॲसिटिक ॲसिड किंवा व्हिनेगर वापरत असाल तर 125 ml. व्हिनेगर हे लिक्विड फॉर्ममध्ये असतं, ते 125 ग्रॅम. सोडियम बेंजोएट प्रिझर्वेटिव्ह म्हणून 100 मिलीग्रॅममध्ये, 100 मिलीग्रॅम. आणि गुआरगम थिकनिंग एजंट म्हणून वापरलं जातं, गुआरगम 2 to 4 ग्रॅम. तर these are the ingredient required for टोमॅटो सॉस मेकिंग. तर टोमॅटो सॉस तयार करण्यासाठी हे इन्ग्रेडियंट वापरणं आवश्यक आहे. किती, 1 किलो टोमॅटो पल्पसाठी एवढं हे इन्ग्रेडियंट लागतं. तर नेक्स्ट बघूया आपण फ्लो चार्ट फॉर प्रिपरेशन ऑफ टोमॅटो सॉस. तर फ्लो चार्ट हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 2 मार्काला 3 मार्काला विचारतात. फर्स्ट सिलेक्शन ऑफ राईप टोमॅटो फ्रूट, फुल्ली राईप फ्रूट. जेवढं आता 1-2 दिवस ठेवलं तर पूर्ण खराब होणार आहे टमाटा, असं टमाटे वापरायला पाहिजे. डार्क रेड कलर, तर त्याचं सॉस तयार होतं. फुल्ली राईप, थोडंही पिलचट कलर नसायला पाहिजे, डार्क रेड असायला पाहिजे, जसं आता उद्यापासून खराब होतं. ब्लेंच द फ्रूट इन बॉइलिंग वॉटर फॉर 5 to 7 मिलीमीटर. म्हणजे टोमॅटो आपण वापरणार आहोत टोमॅटो सॉससाठी, तर त्याला काय करायचं, गरम पाण्यामध्ये त्याला
बुडून ठेवायचं 5 ते 7 मिनिट. तर पूर्ण काय होणार, सॉफ्ट होणार. एक्स्ट्रॅक्शन ऑफ हॉट टोमॅटो पल्प युजिंग पल्पर. मग त्याचं पल्प एक्स्ट्रॅक्ट करायचं, त्याला बारीक करायचं. वेट द पल्प, मग ते वजन करून घ्यायला पाहिजे. 1 किलो 2 किलो जेवढं आहे त्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट मिक्स करायला पाहिजे. ॲडिशन ऑफ शुगर अँड साल्ट, त्यामध्ये साखर आणि मीठ ॲड करायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये. जे आपण इन्ग्रेडियंट प्रमाण बघितलं ना याच्या अगोदर, त्या प्रमाणामध्ये किती किलो आहे त्या प्रमाणामध्ये ते वापरायचं. कुक ॲट मीडियम फ्लेम अँड कंटिन्यूअस स्टिरिंग. मग आता सगळे हे शुगर साल्ट टाकल्यानंतर त्याला काय करायचं, कुकिंग करायला सुरुवात करायला पाहिजे आणि कंटिन्युअस त्याला स्टिरिंग करायचं, त्याला मिक्स करत राहायचं, जेणेकरून ते करपू नये, लागू नये ते भांडं. असं म्हणतो ना आपण, करपलं काय होतं, पूर्ण करपलेला वास येतं पूर्ण, तर ते लागू नये ही काळजी घ्यायला पाहिजे. कंटिन्युअस स्टिरिंग करत राहायला पाहिजे, जसं खवा घोटतो आपण त्या पद्धतीनं. नेक्स्ट, ॲड ऑल स्पायसेस टाय विथ मिक्स इन मस्लिन क्लॉथ. तर मस्लिन क्लॉथ त्यामध्ये नंतर गरम मसाला 6 to 11 इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे, मिक्स करायला पाहिजे. ॲड ऑल स्पायसेस. तर हे स्पायसेस जे आहे, जे मोठं जे आहे स्पायसेस, ते काय करायला पाहिजे का, मस्लिन क्लॉथमध्ये बांधायचं आहे की नाही. आणि जे गरम मसाला आहे ते काय करायचं, डायरेक्ट टाकायचं. तर हे जे गरम मसाले आहेत ना सगळे एका कपड्यामध्ये बांधायचं. लवंग आहे, काली मिरी आहे, चिनी आहे, दालचिनी वगैरे सगळं काय करायचं, कपड्यामध्ये बांधायचं. 6 ते 11 इन्ग्रेडियंट जे आहे ते सगळं बांधायचं कपड्यामध्ये, त्याला बुडून ठेवायचं त्याच्यामध्ये. कुकिंग अप टू कॉन्सन्ट्रेट द मिक्सचर अप टू half of the volume and add guar gum at the rate of 2 to 4 gram per kg. Mix well. आता याला कुकिंग सुरू ठेवायचं. तर सपोज आता 3 किलो आहे समजा, तर त्याचं व्हॅल्यूम, आता व्हॅल्यूम याच्यावर कळतं ना आपल्याला, अर्ध व्हॅल्यूम व्हायला पाहिजे, म्हणजे त्याचं पाणी अर्ध निघून जायला पाहिजे, एवढं त्याचं व्हॅल्यूम व्हायला पाहिजे, हाफ व्हॅल्यूम व्हायला पाहिजे. त्यावेळेस काय करायचं, गवार गम टाकायचं. कशासाठी, हे थिकनेस येण्यासाठी. 2 ते 4 ग्रॅम पर केजीला वापरायचं. जे आपलं फ्रूट पल्प आहे आपलं 1 केजीला 2 to 4 ग्रॅम वापरायचं. ॲड प्रिझर्वेटिव्ज. त्यामध्ये काय करायचं, प्रिझर्वेटिव्ह ॲड करायचं. सोडियम बेंजोएट ॲट द रेट ऑफ 100 ग्रॅम पर केजी. तर याच्यामध्ये सोडियम बेंजोएट हे 100 मिलीग्रॅम सोडियम बेंजोएट जे आहे ना प्रिझर्वेटिव्ह, तर 100 मिलीग्रॅम पर केजी याला वापरायला पाहिजे. नंतर ॲसिटिक ॲसिड 2 to 3 ml पर केजी. एका किलोला 2 ते 3 ml ॲसिटिक ॲसिड वापरायला पाहिजे. नेक्स्ट, फिल हॉट सॉस इन स्टरलाइज्ड बॉटल. मग हे हॉट सॉस जे आहे स्टरलाइज बॉटलमध्ये मिक्स करायला पाहिजे, भरून घ्यायला पाहिजे गरम असतानाच. जे आपले बॉटल आहे ज्यामध्ये आपण भरत आहोत कॅन वगैरे, त्या अगोदर स्टरलाइज करून घ्यायला पाहिजे, निर्जंतुकरण करून घ्यायला पाहिजे. आणि त्यामध्ये हॉट काय करायचं, सॉस भरून घ्यायचं. कॅपिंग अँड सिलिंग. मग त्याला काय करायचं, कॅपिंग करायचं, सिलिंग करायचं. नंतर डीप इन बॉइलिंग वॉटर फॉर अबाउट 25 to 30 मिनिट. मग जे आपण कॅपिंग सिलिंग केलेलं आहे बॉटल, याला आणखीन काय करायचं, बॉइलिंग वॉटरमधून 25 ते 30 मिनटापर्यंत ठेवायचं त्याला. तर जे सेल्फ डिकम्पोज होणार आहे तर ते होणार नाही, हे आपण प्रिन्सिपलमध्ये बघितलं होतं. तर ते गरम पाण्यामधून ते बॉटल काढून घ्यायचं 25 ते 30 मिनटापर्यंत. कूल अंडर टॅप वॉटर. मग नंतर त्याला थंड करून घ्यायला पाहिजे. अँड देन आफ्टर लेबलिंग अँड स्टोरेज. तर दिज आर द फ्लो चार्ट ऑफ टोमॅटो सॉस. तर हे फ्लो चार्ट जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला प्रोसिजरसुद्धा लिहिता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, टोमॅटो सॉस आपलं या पद्धतीनं तयार झालं. हे 3 मार्काला, 2 मार्काला किंवा 4 मार्कालाही विचारू शकतात. 3 प्रिझर्वेटिव्ह प्रॉडक्ट आहे, त्यापैकी एक विचारणारच. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं सिलेबस संपत आलेलं आहे. इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, तर नोटिफिकेशन मिळत राहणार. आणि आपण सिलेबस संपल्यानंतरही सुद्धा आपण रिव्हिजन घेणार आहोत, हे लक्षात ठेवा. आणि प्रत्येक चॅप्टरवर एक खास व्हिडिओ आपला तयार होणार आहे.
थँक्स. जय जवान जय किसान.